सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मीरा भाईंदर आज आहे, कारण मीरा भाईंदर या ठिकाणी मराठी मोर्चा काढला जाणार होता, ज्याला पोलिसांनी परवानगी तर नाकारलीच, शिवाय जे मोर्चा काढत होते, जे मराठी बांधव या मोर्चामध्ये सहभागी होत होते, त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांची धरपकड केली, जमावबंदीचे आदेश लागू केले. सत्ताधाऱ्यांचे आणि काय बोलणार याला, पोलीस प्रशासनाला आताचे घेऊन मुजोरी करतायत, असं नाही चालणार ना. जर एखाद्या ठराविक जातीच्या लोकांना जर तुम्ही मोर्चा काढायला परमिशन देत असाल तर मराठी माणसाला का नाही देऊ शकत? लोकशाही आहे ना, लोकशाहीमध्ये द्यावीच लागणार तुम्हाला परमिशन. तुम्ही द्यायला पाहिजे. नाकारून खूप मोठी चूक केलेली आहे, त्याचा उद्रेक होऊ शकतो. तुम्ही बघत आहात आता, मला वाटते जवळजवळ 17वी का 18वी बस भरून जाते आणि तिकडे प्रत्येक ठिकाणी नाकेबंदी केलेली आहे. महाराष्ट्रातनं मुलं निघालेली आहेत, महाराष्ट्रानं कार्यकर्ता मराठी लोक निघालेले आहेत. फक्त कुठल्याही पक्षाची लोक नाहीयेत, ही फक्त आणि फक्त मराठी माणसं आहेत. जर अशी मुजोरी, हा मीरा भाईंदरचाच फक्त मोर्चा निघणार होता, ही जबरदस्ती केली म्हणून. तेच सांगतोय की फक्त मराठी माणसांना विरोध करायचा, मराठी माणसांना मोर्चा काढायला द्यायचा नाही, हाच फक्त टार्गेट आहे यांचं. म्हणतो की तुमचा जो बघितलं मी, त्यांची बाईट बघितली, ते आमदार आहेत, त्यांना फक्त जर वाटत असेल मी फक्त एकाच समूहावर मी निवडून आले असेल मतदानावर, तर ते साफ चुकीचं आहे. त्यांना दाखवून देतील मराठी लोक आता केवढं चुकीचं वागतायत ते. अविनाश जाधव नेत्याने ताब्यात घेतलं गेलं नाही, हा प्रकार तर चालूच राहणार ना. मोर्चा दाबायचा असेल किंवा काय मराठी आवाज दाबायचा असेल तर आमच्या नेत्यांना अरेस्ट करणारच, त्याप्रमाणे त्यांनी अरेस्ट केलेली आहे. आम्ही तेच की बाबा मोर्चाला आता परमिशन दिली असं कळलं म्हणून आम्ही आलो आहोत, लोकांना समजवायला आलो आहेत. आता पोलीस जर म्हणाले तुम्ही समजवू नका तर नाही प्रतिक्रिया दिली की ताब्यात घेत आहेत. नाही, ताब्यात घेणं कसं आहे, ज्याच्या हातात सत्ता आहे ना ते सत्ताधारी आपापला मास दाखवणार, त्याप्रमाणे मास दाखवत आहेत आणि त्या पद्धतीने ते करतायत. ते लोक अरेस्ट करणार आणि काय करू शकतात. पण जेवढा इकडे तुम्ही अरेस्ट करणार, जेवढ्या लोकांना पकडणार ना, महाराष्ट्रात लोक निघालेली आहेत, मराठी माणूस निघालेला आहे. ठिकाण जे ते ठिकाण बदलायला नाही, ठिकाण बदलायला काय, आमच्या ज्या नेत्याला माहिती आहे, जे 2 नेता लीड करणार होता, एक मराठी माणूस म्हणून, त्यालाच अरेस्ट करून ठेवले या लोकांनी, आमच्या अविनाश जाधवांना. त्यांना जर सोडलं असतं तर मला वाटतं एवढं काही झालं नसतं. फक्त हा मर्यादित राहिला असता, फक्त मीरा रोड करता, मीरा भाईंदर करता, सगळे ना. आणि तुम्हाला आता कळेल, जो मोर्चा कॅन्सल केला ना तर आता मोर्चा नक्कीच निघणार. सगळे मराठी लोक निघालेले आहेत. नक्की मिळणार. तुम्ही जोर जबरदस्ती करणार तेवढा मराठी पब्लिक एकत्र होणार आहे. राज ठाकरे चांगलं करताय तुम्ही, मराठी माणसाला तुम्ही दुखवताय ना, हे चांगलं करताय. मराठी माणूस एकत्र येणार याकरता. राजसाहेबांनी कुठे नाही, हे सत्ताधाऱ्यांचं मी खरोखर स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे मराठी माणूस एकत्र आले. राजसाहेबांपर्यंत ही गोष्ट गेलेली आज मोर्चाची आमचे संदीप देशपांडे ती मोर्चाची पदवत आहे. थांबा ना, आता झालं ना, आता झालं ना. चप्पल की संदीप देशपांडे मध्ये घेऊन जायचं, समजलं ना. ही पद्धत नाही. मराठी माणसासाठी बांधतोय ना, कुणासाठी बांधतो आम्ही, काय घरच्यांसाठी बांधतोय. ही दादागिरी करताय तुम्ही, मोर्चा करायला देत नाही तुम्ही. आता येताय सगळी लोक, आता तुम्ही जेवढी जोर जबरदस्ती करणार तेवढी लोक उद्रेक करणार आहेत. या पद्धतीने पहिला सांगतोय, शांततेत चाललेला, शांततेत राहून दे. सगळे लोक मला घेऊन त्याला मग बघा काय होतं, घेऊनच जा मला. दादागिरी करू चला आहे. मात्र आम्ही मोर्चा काढणारच असं देखील या दरम्यान सांगितलं जात आहे. पोलिसांकडून जी धरपकड आहे ती अजूनही नाकारता येत नाही.
आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.